ही बघाल तुम्ही वाट, एक माणूस जरी चालायचं झालं तरी इकडे किती जागा राहते आणि तिकडे किती जागा राहते। आता या परिस्थितीत जर एखादं जनावर आलं, आता इकडच्या रानामध्ये गाव्यांचा प्रचंड म्हणजे गाव्यांचा कळपच आहे, तर एखादा गावा बिवा आला खालनं किंवा काय झालं तर माणसानं कुठं पडायचं। इकडे ही भिंत आहे आणि इकडे ही भिंत आहे। पूर्वी 5 फुटाचा रस्ता होता, तो 5 फुटाचा रस्ता बघा बंद करून हे बघा इकडून दाखवतंय। हा बघा एवढी जागा आतमध्ये घेतलेली आहे आणि पावसा पाण्यात जर एखादा शेतकरी डोक्यावर वजं घेऊन आलं तर ते पाय घसरून जर पडलं तर जागीच संपणार ना, अशी इथं अवस्था आहे शेतकऱ्यांची। जिथं शेत तिथं शेत रस्ता असा सरकारचा नियम आहे। मग या नियमामध्ये हे शेतकरी बसत नाहीत का? एकतर ही वाट एवढी अरुंद आहे की या वाटेने मला स्वतःला चालता जमत नाहीये, मग या शेतकऱ्यांनी डोक्यावरती वजं घेऊन कसं या वाटेने चालायचं? रस्ता हा असा होता, कंप्लीट 5 ते 7 फुटाचा रस्ता दिसतोय। हा रस्ता शेतकऱ्यांच्या हक्काचा रस्ता आहे आणि हा रस्ता या शेटनी बंद केलेला आहे। ही आमची विहीर आहे बघा, इथं त्यांनी अतिक्रमण एकदम जबरदस्ती केलेली आहे। माझ्यावर पॅरेलच गेलेलं आहे, आता मला चालता पण जावत नाही, माझ्या डोळ्यातनं पाणी येते अक्षरशः। विहिरी बशी जाऊ तुम्हाला। ही इथं आहे विहीर हा, आणि हा इथे आहे कटाडा। एखादा येऊ का मला इथं तुमच्या समोर जलसमाधी मी घेईन, नाही रस्ता झाला तर नाही रस्ता तर नाही विषय, तुम्ही इथे या पायवाट्यानं एक हे केलं ते दाखवा। इथनं पडलं माणूस तरी बघा काय पोझिशनला आहे, वजन घेऊन इकडं तिकडं घसरलं या पावसाळ्यात तर काय विहिरीत पडेल माणूस तर काय व्हायचं। पावसा पाण्याचे दिवस आहेत, या पावसा पाण्याच्या दिवसामध्ये शेतकऱ्यांची कामं जोरदार चालू होतात। ह्या असल्या वाटेनं डोक्यावरती खताच्या गोणी आणायच्यात किंवा कुठलं साहित्य आणायचं आणि ते साहित्य घेऊन पाय बी घसरला तर अक्षरशः त्या अख्खं माणूस या विहिरीत पडणार आणि जागीच संपणार। आणि आता ह्या कंपाऊंडच्या तिकडच्या साईडला बघाल तुम्ही वाट आहे, अर्धी वाट तिकडे गेलेली आहे आणि अर्धी वाट इकडे ठेवलेली आहे। मेन म्हणजे काय आहे की इथं विहीर आहे, निदान विहिरीचा विचार करून तरी निदान थोडंफार तिकडे सारलं पाहिजे होतं। इतकं माणसानं म्हणजे अगदी खालच्या थराला जाऊ नये। आज 5-50 शेतकऱ्यांचा विचारच नाही ना। मोठा माणूस आहे, तो मोठा शेत आहे, आम्ही लोक गरीब एकरात आहे, आम्ही तो 50 एकरात असेल, आम्ही काय काय करायचं गरिबांनी? तेच ना, 50 एकरात असो नाही तर 100 एकरात असो, पण निदान शेतकऱ्यांच्या जीवाचा विचार केला पाहिजे। शेतकऱ्यांचा विचार केला पाहिजे। हो, मग तेच ना, तुम्ही तुमच्या स्थानिक प्रशासन आहे ना पूर्णपणे ना त्यांना सहकार्य करते, इथल्या शेठ लोकांना सगळे सहकार्य करते। त्या तहसीलदार मॅडमची त्यांना पूर्णपणे चौकशी झाली पाहिजे बरोबर, की इथे येऊन सरळ सरळ दंडलशाहीने कंपाऊंड करून शेतकऱ्यांचं आज नुकसान करून पूर्णपणे पोलीस प्रशासन सुद्धा इथे घेऊन येते ते शेतकऱ्यांना बोलते ते की तुम्ही मागं थांबायचं आणि ह्यांच्या इथले शेटचे जे कामगार असतील त्यांना म्हणायचं मी बोलल्याशिवाय काही तुम्हाला इथं करायचं नाही, मी बोलल्याशिवाय तुम्ही इथनं काम म्हणजे काम चालू करायचं, असं म्हणजे दंडलशाही चालू आहे पूर्णपणे। आणि स्थानिक प्रशासन म्हणजे तहसीलदार मॅडमचं पूर्णपणे चौकशी करावी या रस्त्याच्या संदर्भामध्ये, असं मी तुम्हाला सांगतो।